या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. माता त्रिशला देवी पुरस्कारानं 21 कर्तृत्वान मातांचा सन्मान. भगवान महावीर 2552 जन्मकल्याणक महोत्सवाचं औचित्य साधत आस्था फाउंडेशन सोलापूर संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीनं माता त्रिशला देवी पुरस्कार या भव्य सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत धार्मिक, सामाजिक व सेवाभावी क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या एकूण 21 कर्तृत्वान मातांचा गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्यांचं नाव सौ प्रिया श्याम पाटील, सौ सारिका नानासाहेब कासार, प्रांजली शैलेश मोहीकर, सौ प्रवीणा प्रवीण कुमार सोलंकी, डॉक्टर सारिका मेहता, पिंकी महावीर जैन, सुरेखा वसंतराव गडदे, सौ श्रद्धा मिथुन शाह, आशा अनिल पाटील, सौ अमिता रवींद्र कटके, सीमा भंडारी, दर्शना रोहित थाळवे, ज्योती चंद्रकांत मिराकोर, विजयानंद कुमार रणदेवे, दर्शना उपाध्ये, रुपाली भस्मे, शशिकला पांढरे, कविता भस्मे, सोनाली पालिया, शोभा राजकुमार कळसकर, सरोजिनी लक्ष्मीकांत कस्तूर. समाजात निस्वार्थ भावनेनं कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, तसेच त्यांच्या प्रेरणादायी कार्यातून नव्या पिढीला दिशा मिळावी या उदात्त हेतून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती आस्था फाउंडेशनचे विजयकुमार छंचुरे यांनी दिली. या सन्मान सोहळ्यामुळे समाजातील सेवाभावी महिलांना प्रोत्साहन मिळून सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत साहेब, सिव्हिल हॉस्पिटलचे ऋत्विक जयकारा साहेब, तसेच ॲडव्होकेट नीता मकनी, ॲडव्होकेट साधना सांगवी, तसेच श्याम पाटील व राजू हौशेट्टी यांची उपस्थिती लाभली. सदर सोहळा उत्साहपूर्ण प्रेरणादायी वातावरणात पार पडणार आहे. प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान महावीर प्रतिमेस पूजन करण्यात आलं. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी नमोकार महामंत्र जाप म्हणण्यात आला. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे यांचं मनोगत प्रथमतः ऋत्विक जयकार साहेब यांच्या आस्था रोटी बँक 400 रुग्ण व नातेवाईकांना अन्नदान केलं. तसंच भगवान महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. हा जो स्तुती उपक्रम आहे हा पुढेही आपण चालू ठेवा अशी अगदी मनापासून अपेक्षा करतो. मला चांगला आठवतं 4 महिन्यांपूर्वी संशोधन मला असं एका बोलवलं होतं असं पाठीमागे, तेव्हाही या समाजामध्ये आदर्श शिक्षक आणि शिक्षिका यांचा पुरस्कार झालेला होता. हॉस्पिटल त्या ठिकाणी होते. खूप छान वाटलं. कोणतंही जास्त आर्थिक पाठबळ नसता चतुर्वेदीचे काम करत आहे त्यांचं तर माझ्यावर खूप जास्त उपकार आहे असं मी मनोमन मान्य करतो. या ठिकाणी कबुली देतो. कारण माझे जे रुग्ण आहेत ते 3 जिल्ह्यातून 2 राज्यातील कुठे ॲडमिट असतात. जवळजवळ 700 ते 750 रुग्ण ठिकाणी ॲडमिट असतात. त्याचे 2-3 नाते जर तुम्ही एका वेळी पकडले तर 1,000 रुग्ण त्या ठिकाणी रुग्ण नातेवाईक त्या ठिकाणी असतात. बरेच रुग्ण गरीब असतात, बाहेरून आलेले असतात, लांबचे असतात. पण अशा भुकल्या मुलांच्या नातेवाईकांना अहोरात्रपणे इतक्या वर्षांपासून चांगल्या पद्धतीचं सतत जेवण पुरवणे, वादळ असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे, तरीही त्याच्यामध्ये आजपर्यंत नाही. त्यानंतर प्रदीप सिंग राजपूत साहेब आपल्या मनोगतात म्हटले की भगवान महावीर संपूर्ण जैन समाजाला शुभेच्छा देण्यात आले. संदेश जगा जगू द्या असं आपल्या भाषणात व्यक्त केलं. समाज उपयोगी कार्य करतात अशा आज माता त्रिशला देवी पुरस्कार विजेते सर्वांचे अभिनंदन केलं. तर त्या स्वप्नांचा अर्थ असा होता की त्यांच्या पोटी भगवान जन्मणार. त्या स्वप्नांचा अर्थ हाती बैल वगैरे असे काय काय होते म्हणजे. तर अशी स्वप्न त्यांना अगोदरच पडली. म्हणजे त्यांच्या पोटी भगवानाचा जन्म होणार. आणि माता त्रिशला देवीचं वैशिष्ट्य म्हणजे मातृत्व असेल, पवित्रता असेल. याच्यामध्ये या जगामध्ये कोणीही त्यांचा हात धरू शकत नाही. असे ते पवित्र त्यामुळे भगवान होता असं आपण म्हणावं लागेल. आपल्याला याच्यातून बोध असा घ्यावा लागेल की आपण त्यांचं अनुकरण या ठिकाणी केलं पाहिजे. आपण पण आपलं मातृत्व जपलं पाहिजे. आपण सुद्धा पवित्र राहिलं पाहिजे. केवळ आपण राहून चालत नाही, तर आपण ज्यांच्याबरोबर राहतो, ज्यांच्याबरोबर बसतो, ज्यांच्याबरोबर उठतो, त्या देखील व्यक्ती तशा झाल्या पाहिजे याचा आपण प्रयत्न करण्यात गरजेचं. आपण पवित्र आहे पण आपलं उठणं बसणं जर अपवित्र लोकांबरोबर असेल. त्यानंतर 21 मातांचं माता त्रिशला देवी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पुरस्कार विजेत्यांना ट्रॉफी, सर्टिफिकेट, मोत्याची माळ, गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला. आस्था रोटी बँक 365 दिवस सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण व नातेवाईकांना, गोरगरीब, गरजू, कुष्ठरोग, वसाहत, विविध झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन निराधार महिलांना जाऊन अन्नदान करण्यात
येतं. तर आस्था रोटी बँक आपणास आवाहन करते की समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करते की आपण या महाअन्नदानामध्ये सहभागी नोंदवू शकता. या कार्यक्रमासाठी आस्था रोटी बँकेचे सदस्य सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष निलिमा हिरेमठ, उपाध्यक्ष छाया गंगणे, विद्या सिंगम, महिला शहराध्यक्षा वनकुद्रे, उपाध्यक्ष मंगल पांढरे, युवा अध्यक्ष पुष्कर पुकाळे, युवा उपाध्यक्ष सत्यम सोलापूरकर, विनोद भोसले, अविनाश माचरला, स्नेहा मेहता, जोशना सोलापूरकर, संगीता चंचुरे, निसर्ग चंचुरे, दत्तात्रय दळवी, नरेश रेस, अंबादास जोशना, आस्था रोटी बँकेचे संस्थापक विजय चंचुरे या सर्वजण उपस्थितीत होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुवर्ण कटारे तर प्रस्तावना छाया गंगणे यांनी केले. आभार प्रदर्शन यांनी केलं. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.